आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये जोरदार जुंपली आहे। जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे, इतरांनी काय करायचं जरांगेंना सांगा। ओबीसी समाजाच्या 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती। जरांगेंमध्ये हिंमत असेल तर घ्या तलवारी आणि छाटा आमच्या माना, अशी संतप्त प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली। तर वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर जरांगेंनी सुद्धा आता पलटवार केला आहे। WS मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। पण करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटलाय त्यांना, वडेट्टीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेतात। कारण ती तलवारीची, दांड्याची, कोयत्याची, शेरोशायरीतून तलवारीची, आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे। त्यांना ती जातीय दंगली घडवून आणायच्यात, ही त्यांचा प्रयोग आहे। काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती। आता वडेट्टीवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते एका पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात। त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते तो त्याचा अभ्यासाचा, ज्ञानाचा प्रश्न येतो काय। आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही। तो काही मराठ्यांचा लीडर नाही।